नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत लोणावळ्याजवळ असलेला भव्य लोहगड किल्ल्यावर। हा किल्ला दिसायला जितका सुंदर आहे तितकाच त्या ऐतिहासिक महत्त्वाचा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतवरून आणलेलं सोनं आणि खजिना याच किल्ल्यावर सुरक्षित ठेवला होता। हे ऐकल्यावर लक्षात येते की लोहगड किती महत्त्वाचा होता। आणि हो, लोहगड या नावामागे खूप सुंदर अर्थ आहे। लोह म्हणजे लोखंड आणि गड म्हणजे किल्ला, म्हणजेच लोखंडासारखा मजबूत किल्ला। आज इतक्याच शतकानंतरही हा गड अगदी तसाच लोखंडासारखा भक्कम आणि साक्षीदार म्हणून उभा आहे। या किल्ल्याची आणखी एक गोष्ट म्हणजे त्याचे 4 दरवाजे। हे दरवाजे त्या काळात शत्रूंचा हल्ला रोखण्यासाठी आणि गड सुरक्षित ठेवण्यासाठी बनवले होते। पहिला दरवाजा आहे गणेश दरवाजा। इथेच आपल्याला गडात प्रवेश मिळतो। दुसरा दरवाजा आहे नारायण दरवाजा आणि हो, तिसरा आहे हनुमान दरवाजा आणि चौथा म्हणजे गडांचा मुख्य दरवाजा म्हणजे महादरवाजा। हे 4ही दरवाजे आजही मजबूतीने उभे आहेत। प्रत्येक दरवाजा आपापल्या त्या काळातील कारागिरी आणि गडांची ताकद दाखवून देतो। हे दरवाजे म्हणजे लोहगडांच्या इतिहासाचे खरेखुरे साक्षीदार आहेत। आणि हो, या गडावर एक प्राचीन शिव मंदिर पाहायला मिळतं। हे मंदिर आजही या गडावर शांततेचं आणि आध्यात्मिकतेचं वातावरण निर्माण करतं। आणि मग येतो लोहगडचा सर्वात प्रसिद्ध भाग म्हणजेच विंचूकडा। हा भाग गडच्या शेपटीसारखा दिसतो आणि इथूनच जे दृश्य दिसतं ते अस्मरणीय असतं। इतकंच नाही तर या विंचूकड्यावरून विशालगड, तिकोना, तुंग आणि राजमाची असे महत्त्वाचे किल्ले स्पष्ट दिसतात। म्हणूनच या ठिकाणावरून संपूर्ण मावळ या भागावरून लक्ष ठेवता येत होते। मित्रांनो, रात्रीचे 12 वाजले होते आणि आता आपण लोहगड एक्सप्लोर करण्यासाठी लोणावळा जात आहोत। लोणावळा मुंबईपासून सुमारे 70 किलोमीटर आणि पुण्यापासून 60 किलोमीटर अंतरावर आहे। लोणावळा स्टेशन जवळ आहे, पण लोहगडाला पोहोचण्यासाठी जवळचं मुख्य स्टेशन म्हणजे मावळी स्टेशन। मावळी स्टेशनपासून किल्ल्यापर्यंत साधारण 4 ते 5 किलोमीटर अंतर आहे, जे तुम्ही स्थानिक वाहतूक किंवा ट्रॅक करू सहज पोहोचू शकता। रात्रीचा प्रवास करत करत अनुभव घेत सकाळचे सूर्यकिरणाने आम्ही पोचलो खंडाळ्याच्या घाटामध्ये। खंडाळ्याच्या घाटाचा नजारा पाहून आम्ही थक्क झालो। मित्रांनो, सकाळच्या कोवळे सूर्यकिरणाने घाटाचं सौंदर्य अधिकच खुलवलेलं होतं। पण सर्वात खास गोष्ट होती ती म्हणजे आजूबाजूला पसरलेले पांढरं शुभ्र धुकं। जणू काही निसर्गाने इथे धुक्याची चादर पांघरलेली होती। रस्ते पूर्णपणे धुक्यात हरवलेले होते आणि हा नजारा पाहून आम्ही पूर्णपणे थक्क झालो। खंडाळा घाट पार करून आम्ही अखेर पोहोचलो लोणावळ्यात। पावसाळ्याच्या दिवसात महाराष्ट्रात सर्वात सुंदर हिल स्टेशन म्हणून ओळखलं जाणारं हे लोणावळा।
काही तासांचा प्रवास करत मित्रांनो शेवटी आम्ही येऊन पोचलो लोहगडाच्या पायथ्याशी. इथे पोचल्यावर आपल्याला दुकाने दिसतात, जिथे बसून आपण थोडासा आराम करू शकतो आणि नाश्ताही करू शकतो. आणि हो, इकडे गाडीसाठी पार्किंग सुद्धा आहे. थोडासा आराम करून आम्ही लोहगडाकडे निघालो. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ आपल्याला एक टायमिंग दिसतो, जे सकाळी 9 वाजेपासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे. जसं आपण पायथ्यापासून थोडंसं पुढे आल्यावर आपल्याला इकडे लहान लहान दुकाने दिसतात. मित्रांनो, लोहगडाच्या शिखरावर पोहोचायला आपल्याला साधारण 25 ते 30 मिनिटं लागतात. लोहगडाची उंची अंदाजे 1033 मीटर असून समुद्री पाटीपासून जवळपास 3390 फूट उंचीवर तो उभा आहे. आणि काही मिनिटांनंतर आपण येऊन पोहोचतो तिकीट काउंटरकडे. इथे आपल्याला तिकीट काढून पुढे जायचं असतं, ज्याची किंमत प्रति व्यक्ती 90 रुपये आहे. आणि हो, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही सुद्धा इथे येणार असेल तर हा लोहगड, राजमाची, तिकोना, तुंग आणि विशालगड हे गड एकविरे कारल्यापासून 30 ते 40 मिनिटं अंतरावर आहेत आणि आपण गुगल मॅपने सहज पोहोचू शकता. पण हो, तिथेच आपल्याला लिहिलेलं दिसतं की मुसळधार पावसामुळे विंचूकडा बंद ठेवला आहे. हे वाचताच सगळ्यांचा मूड थोडासा ऑफ झाला. इकडचे कर्मचारी मला ड्रोन घेऊन जाऊ देत नव्हते. ते बोलतात की इथे ड्रोन उडवायला अनुमती नाही. तरी सुद्धा आम्ही थोडा रिस्क घेऊन ड्रोनवर घेऊन जातो. आपण थोडंसं पुढे आल्यावर आपल्याला खूप असा सुंदर व्ह्यू दिसतो. पण आज पावसाळ्याचं वातावरण असल्यामुळे समोरचा संपूर्ण बाग धुक्याने झाकलेला दिसतोय. डोंगर, दर्या आणि झाडं सगळं पांढऱ्या पडद्यासारख्या धुक्यात हरवलंय. आणि हो, लोहगडावरती पूर्णपणे धुकं पसरलेलं दिसतंय. हा नजारा बघताच असं वाटतं जणू आपण एखाद्या वेगळ्याच दुनियेत आलो आहोत. मित्रांनो, 10-20 मिनिटाचा सर करून आता आपण आलो आहोत गणेश दरवाजाजवळ. हा लोहगडाचा पहिला प्रवेशद्वार आहे. दरवाजाजवळ दगडात कोरलेली गणपतीची मूर्ती आजही आपल्याला दिसते. जसं आपण आपल्या घराच्या दरवाजाजवळ गणपतीची मूर्ती किंवा फोटो ठेवतो, तसंच त्या काळी गडाच्या प्रवेशद्वाराजवळ गणपती ठेवले जात असावी. कारण गणपती म्हणजे विघ्नहर्ता. प्रवास सुरक्षित व्हावा, लढाईत विजय मिळावा आणि गड नेहमी मंगलमय राहावा, म्हणूनच या दरवाजाला गणेश दरवाजा असं नाव देण्यात आलं. दरवाजांची रचना पाहिली तर ती खूप मजबूत दगडांनी बांधलेली आहेत. उंच भिंती, बाजूला अरुंद रस्ता आणि वरून हल्ला करण्यासाठी जागा. यामुळे शत्रूला आत येणं खूप कठीण व्हायचं. या दरवाज्यातून आत गेले की असं वाटतं आपण इतिहासाच्या दालनात प्रवेश करतोय. इथे पाऊल ठेवताना आजी प्रत्येकाला एक वेगळी श्रद्धा आणि समाधानाची भावना मिळते. मित्रांनो, जसं आपण आत जातो तसं आपल्याला पाहायला मिळते प्राचीन काळाची 3 तोफ, जे मावळा गडाच्या कडेवर ठेवून शत्रूवर हल्ला करण्यासाठी वापर करायचे आणि आज पण त्या अवस्थेत आहे, जे आपल्याला बघायला मिळतात. मित्रांनो, या तोफेच्या बाजूला आपल्याला एक लहान दरवाजासारखी गुहा दिसते. त्या काळी ही जागा पहारेकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची होती. इथे बसून त्या गडावर येणं जाणं करण्यासाठी प्रत्येकावर लक्ष ठेवत असावेत.
आज आपल्याला ती एक साधी गुहा वाटते, पण कधी काली इथे सैनिक तयार बसायचे. शत्रू दिसताच लगेच इशारा द्यायचा किंवा हल्ला करायचा. मित्रांनो, इथेच आपल्याला एक शिलालेख बघायला मिळते. जेव्हा गणेश दरवाजा बनवला असेल तेव्हा ही शिलालेख निर्माण केली असावी. शिलालेखात स्पष्ट लिहिलेलं आहे की गणेश दरवाजा जनार्दन फडणवीस आणि बल्लाल निजरसुरे याने सुरू केला आणि बांधकाम पूर्ण करण्यासाठी जयाजी धनराज गवडी राजमिस्त्री आणि त्रिंबकजी सुतार यांची मदत घेण्यात आली. बांधकाम 17 ऑक्टोबर 1990 रोजी सुरू झाले आणि 11 जून 1994 रोजी पूर्ण झाले. हा दरवाजा फक्त प्रवेशद्वार नव्हता, तर किल्ल्याची सुरक्षा मजबूत करण्यासाठी खूप महत्त्वाचा होता. आणि आपण पाहू शकतात या गडावर भेटलेला आपला मित्र आपली वाट पाहत आहे. अजून खूप काही एक्सप्लोर करायचं बाकी आहे, तर पुढे आपण जाऊया. मित्रांनो, आपण आता गडाच्या पुढील स्टेपवर पोहोचलो आहोत. इथे थोडा वेगळा अनुभव आहे, कारण संपूर्ण क्लायमेट बदललेला आहे आणि परिसर पूर्णपणे धुक्याने झाकलेला आहे. स्थानिक लोक सांगतात की पावसाळ्यात हे पूर्ण गड धुक्याने झाकलेला असतो, त्यामुळे गडावर काही दिसत नाही. पण हिवाळ्यात जर तुम्ही येथे येणार असाल तर तुम्हाला अद्भुत दृश्य दिसेल. विंचूकडा पाहून तुम्हाला अगदी स्वर्गच वाटेल. मित्र, आपण येऊन पोहोचतो नारायण दरवाजाजवळ. हा दरवाजा दिसायला लहान आहे, पण किल्ल्यांच्या सुरक्षेकरिता खूप मोठा महत्त्वाचा होता. पायऱ्या वाकड्या ठेवल्या आहेत आणि उंच आहे, जेणेकरून शत्रू सरळ आत शिरू नये. दरवाजांच्या वर आणि बाजूला पहारेकऱ्यांच्या जागा आहेत. पण या दरवाजाला नारायण दरवाजा का म्हणतात? त्या काली दरवाजांना देवांची नावे द्यायची प्रथा होती. बाहेरचा गणेश दरवाजा विघ्नहर्ता म्हणून आणि हा आतला दरवाजा आतील सुरक्षेकरिता विष्णू नारायणच्या नावाने ओळखला जातो. कारण विष्णू म्हणजे पालक आणि रक्षक करणारा देव, त्यामुळे सैनिकांचा आत्मविश्वास सहज टिकून राहायचा. आज आपण इथून सहज आत जातो, पण त्या काली हा दरवाजा पार करणं म्हणजे शत्रूंसाठी मोठं आव्हान होतं. हा दरवाजा आपल्याला सांगतो की लोहगडांची रचना फक्त सुंदरतेसाठी नव्हती, तर पूर्णपणे युद्धतीनुसार होती.
मित्रांनो, आपण जसं नारायण दरवाजा पार करतो तसं आपण येऊन पोहोचतो धान्य कोठीजवळ. ही जागा म्हणजे त्या काली धान्य साठवण्याची मोठी कोठार होती. युद्धकालात किंवा दीर्घ वेळा बसलेल्या सैनिकांना पुरेल इतकं धान्य इथे साठवून ठेवले जायचे. आणि हो, धान्यकोटीची रचना दगडी आणि मजबूत होती. यात थंडावा टिकून राहील असं बांधकाम केलं गेलं होतं, जेणेकरून धान्य लवकर खराब होऊ नये. गडावरचा पूर्वज पण सांगत आहे की लाईक अँड सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका. मित्रांनो, जसं आपण धान्यकोटी पार करून आत येतो तसं आपण येऊन पोहोचतो हनुमान दरवाजाजवळ. या दरवाजांचं नाव हनुमान असं का ठेवण्यात आलं असेल? कारण हनुमान म्हणजे धैर्य, पराक्रम आणि रक्षणाचे प्रतीक. दरवाजांच्या दोन्ही बाजूला सैनिकांची पहारा देण्यासाठी जागा सुद्धा आहेत. मित्रांनो, आपण फायनली मुख्य दरवाजाजवळ येऊन पोहोचले आहोत, म्हणजेच महादरवाजाजवळ. हा दरवाजा केवळ एक प्रवेशद्वार नाही, तर मराठ्यांचा पराक्रमाचा आणि शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा दूरदृष्टीचा उत्तम नमुना आहे. तुम्ही पाहू शकता या दरवाजांची रचना किती विचारपूर्वक केली आहे. हा दरवाजा सरळ नाही तर थोडासा वलंदार आहे, त्यामुळे शत्रूंच्या सैन्याला किंवा हत्तीला थेट दरवाजावर हल्ला करणे कठीण जातो. या दरवाजावर असलेले मोठे लोखंडी किल्ले शत्रूंच्या हत्तींना रोखण्यासाठी लावलेले आहेत. जर एखादा हत्ती दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला तर हे किल्ले त्यांच्यासाठी मोठा अडथळा ठरू शकतात. आणि हो, तुम्ही पाहू शकता की दरवाजांची उंची आणि रुंदी कमी आहे, यामुळे मोठे हत्ती किंवा सैन्य एकाच वेळी आत शिरू शकत नाही. ही सर्व रचना आपल्याला सांगते की मराठा साम्राज्याची सुरक्षा व्यवस्था किती मजबूत होती. हा दरवाजा पाहून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीची आणि स्थापत्यकलेची जाणीव होते. मित्रांनो, आता आपण लोहगडाच्या वरच्या टोकावर आलो आहोत. समोर दिसते ती लक्ष्मी मकबरा. हा मकबरा उंच दगडी आणि चौथ्यावर बांधलेला दिसतोय. आणि आत दोन समाध्या आहेत, शेख उमर आणि शेख अहमद यांच्या. आणि यांच्यावरून आपल्याला समजते की मराठ्यांनीच नाही तर या गडावर मुघल, पोर्तुगीज, आदिलशाही, इंग्रज अशा अनेक सत्तेदारांनी राज्य केलं असावे. त्यामुळे लोहगडावर वेगवेगळ्या कालांचा ठसा उमटलेला दिसतो. आणि हो, समोरच आपल्याला जुना तोफखाना देखील पाहायला मिळतो. या तोफा गडांच्या रक्षणासाठी वापरल्या जायच्या. मित्रांनो, आता आपल्याला एक बोर्ड दिसतंय. या बोर्डवर लिहिलंय की आपल्याला पुढे महादेव मंदिर, त्र्यंबक तलाव, सोलाकोणी तलाव आणि विंचूगडा पाहायला मिळणार आहे. आणि हो, आपल्याला त्या जागेवर सुद्धा जायचं आहे जिथं शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतवरून आणलेलं सोनं ठेवलेलं होतं. आणि हो, थोडंच पुढे आल्यावर आपण येऊन पोहोचतो शिव मंदिराजवळ. इथेच आपल्याला हनुमानाची मूर्ती दिसते. मित्रांनो, जसं आपण शिव मंदिर पाहिलं त्यानंतर पुढे आल्यावर आपल्याला सोलाकोणी तलाव दिसतो. पण आजूबाजूला पूर्णपणे धुकी पसरलेले आहे, त्यामुळे काही फार दिसत नाही. आणि समोरच त्र्यंबक तलाव पण आहे, ते सुद्धा धुक्यामुळे पूर्ण झाकलेलं आहे. तरीही मी तुम्हाला जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, आता आपण विंचूकड्याकडे जात आहोत. पण सलग 3 महिने पावसाळा असल्यामुळे हा विंचूकडा बंद ठेवला जातो, कारण पावसाळ्यात इथे खूप जोरदार वारे वाहतात.
संपूर्ण गाठ धुक्याने झाकलेला असतो आणि काहीच दिसत नाही. त्यातच जागा ओलसर आणि घसरडी होती. म्हणून सुरक्षितेसाठी हा कडा 3 महिने बंद ठेवला जातो. पण हिवाळ्यात मात्र हा विंचू कडा पूर्णपणे खुला असतो. त्यावेळी इथून दिसणारा नजारा खरंच अप्रतिम असतो. आपण कधी इकडे आलो हिवाळ्यात तर आपल्याला असा व्ह्यू पाहायला मिळतो. आणि हो मित्रांनो, सुरतेवरच्या मायेमेतून आणलेली सर्व खजिना आणि संपत्ती नेताजी पालकर यांनी लोहगड किल्ल्यावर ठेवली होती. कारण लोहगडावरची लक्ष्मी कोठी ही अतिशय मोठी कोठी असून ती एका दगडात खोदलेली गुहा आहे. या गुहेत प्रवेश केला की आत आपल्याला 8 खोल्या दिसतात. त्यापैकी 6 खोल्यामध्ये सुरतेच्या मायेमेतून आणलेला मौल्यवान माल भरून ठेवला होता. यावरून आपण सहज कल्पना करू शकतो की सुरतेवरून आणलेला खजिना किती मोठ्या प्रमाणात होता आणि त्या खजिनामुळे स्वराज्य किती बळकट झालं होतं. हा मौल्यवान खजिना सुरक्षित ठेवण्यासाठी शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी लोहगड किल्ल्याचा वापर करण्यात आला. आणि हो, विंचूकडा बंद असल्यामुळे तसेच पूर्ण गाठ ढगाने झाकले असल्यामुळे आपण लक्ष्मी कोठीजवळ जाऊ शकलो नाही. मित्रांनो, आजचा लोहगडाचा प्रवास इथेच संपतो. अनेक महत्त्वाची सूचना: जर तुम्ही हिवाळ्यात इथे यायचा प्लॅन करत असाल तर लक्षात ठेवा, एकविरा कार्ल्यापासून साधारण 30 किलोमीटर अंतरावर हे सर्व गड आहेत. तुम्ही गुगल मॅपने सहज इथे पोहोचू शकता. तोपर्यंत आम्ही भेट देऊ हरिश्चंद्र गडावर नाईट कॅम्पिंगला. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका.